कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या घरात राहायचं असेल तर आमचा हक्क आणि आमचा कायदा मान्य करावा लागेल। तुम्ही ज्या प्रेमाने मला सांगितलं त्याच आत्मीयतेनं मीही तुम्हाला सांगते, माझ्या मार्गात येऊ नका। आणि अधिपती फक्त नावाला माझा नवरा आहे असं म्हणून तुम्हाला काय म्हणायचं होतं मला माहित नाही, पण देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आणि अधिपतींच्या मर्जीनं माझं त्यांच्याशी लग्न झालं। त्यामुळे कायदा हे म्हणतो की मी त्यांची बायको आहे आणि बायको 1 दिवसाची असो किंवा 7 जन्मांची, बायको ही बायको असते आणि तिच्या हक्काचं रक्षण कायदा करतो। आणि या घरात पाहुण्या म्हणून आलेल्या बाईला घराबाहेर काढणं जर बाबांना जमलं नसेल तर देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं कायदेशीर लग्न करून घरात आलेल्या अधिपतींच्या बायकोला कुठल्या अधिकारानं तुम्ही घराबाहेर काढणार आहात? तुझी ही हिम्मत, लायकी आहे का तुझी? तुझी पायरी विसरलीस तू? तुला तुझी जागा दाखवावीच लागल। माझी पायरी मला माहितीये मॅडम, तुम्ही तुमची जागा विसरला आहात। आता नाही मॅडम, खूप अन्याय सहन केला, आता नाही सहन केला जाणार। माझ्या आणि माझ्या शाळेच्या आड येऊ नका। चार्जिंगला लावा। हे आवर की ओंक्या फटफट काय मागापासून घेऊन बसलायस ती? काय ती? डिक्शनरी भावा। हा एवढी मोठी? अरे ह्याच्यापेक्षा पण मोठी असते। अगं आई ग, आणि एवढं कवा वाचायची ती? भावा कसं आहे ना बघ, तुला एखादा शब्द कळला नाही किंवा त्याचा अर्थ कळला नाही ना, या डिक्शनरी मध्ये शोधायचा। हा असं आहे, म्हणजे एकच शब्द बघायचा तेवढा। आता हे बघ, ह्या शब्दाचा अर्थ शोध। मला कशाला द्यायला ती? अरे शोध ना तू। कवा शोधायचा एवढा लांबडा लचक शब्द? काय ग, पहिला शब्द बघ काय, ENTREPRENEUR। अगं आई ग, जिभेचं तुकडं पडायला ती मर्दा, तरी शब्द संपेना, चंबू झाला पाक तोंडाचा माझ्या। अरे भावा, तरी पण तुला इंग्रजी शिकावं लागेल। तूच सांगायचं राहिला होता, तू शोध की रे ओंक्या, शोध की का मारदास कर। अरे पण भावा शोध ना तू अर्थ। अरे ए रव्या, सांग रे याला, शानपण करू नको, उगाच भाव खायला। शोध की बाबा, शिकला सवरला आहे, शोध। अरे शोध ना लवकर। तू काय शिकतोय सध्या? ABCD। गर्लफ्रेंड हवी आहे ना मग? भावा हा कॉन्फिडन्स हवा, म्हणून म्हणतो तू शिक। ए बाबा वंक्या, मला सगळं माहिती आहे, तू पहिले ही शब्द शोधून दे, ती पत्र काय आली ते अर्थ तर कळून दे मर्दा कंपनीचं। बहुतेक या जन्मात मास्तरीन बाईंमुळे कवा ना कवा शिकायला लागणार आहे आम्हाला। जाऊ दे, तू विषय हारलाय, तू शोधून द्या पडदेशी आवर। एंटरप्रेन्योर, हा उद्योजक। त्याचा उद्योजकाचा अर्थ आहे म्हणजे आपण तेवढ्यासाठी एवढ्या मोठ्या डिक्शनरीत कशाला बघायला लागते? ताई, अगं काय म्हणावं या बाईला? अगं लहान बघत नाही, मोठं बघत नाही, किती बोलती बाई।
आणि ते मी तुला शिक्षक म्हणून मिरवती आणि अशी वागती. शाळेतल्या पोरांवरती असे संस्कार करणार आहे का काय? अगं ताई, हिला हिच्या आई बापानं काय शिकवलंय का नाही? आणि ताई, तू तिला जाऊ का दिलं शाळेत? हिला काय वाटतंय माहितीये का? म्याच लय शानी, मला कुणी बी अडवूच शकत नाही. अगं ताई, कुठनं आली ग एवढी हिंमत तिच्यात? अगं ताई, तू शांत का बसल्यास? अगं, बोलव की तिला परत. कशी लंकेची पार्वती बनून गेली बघितलंस ना? अगं, लोक काय म्हणतात? असली कसली सून करून आणली म्हणून. तुझी सासूचं बी ऐकत नाही. आजवर ताई या घरात तुझा शब्द कुणी मोडला नाही अगं. आणि ती बघ की, तिने तुझं काही बी ऐकलं नाही, तशीच गेली तरा. ताई, तू तिला अशी शिक्षा दे, शाळेचा श बी काढला नाही पाहिजे तिनं. बोला मॅडम. हा फुलपगारे, मास्तरीन बाई शाळेत येत्या. अरे वा, अरे वा नाही, हे चांगलं नाही. चांगलं आहे ना. अहो, तिच्यासारख्या शिक्षिकेची शाळेला गरजच आहे. असं वय, मग ठेवून घ्या त्यास ती शाळेतच. सॉरी मॅडम. आम्ही काय सांगतोय ते जरा नीट ऐका. बोला ना. सुनबाईंना शाळेत घेऊ नका. आल्या पावली त्यांना घरी परत पाठवा. अहो, पण हे असं कसं करता येईल ना? आम्ही सांगतोय म्हणून. त्यासनी नोकरीवरून काढा आत्ताच्या आत्ता. पण मॅडम. सर 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 सर, अक्षरा येते, मला फोन आला होता की. अहो पण सर. हॅलो हॅलो, हो फुलपगारे, आहेत का? ठेवला फोन तुम्ही? हा, आहे, मी आहे. बोला की तोंड उचकटून. मधीच कुठे गायब होता? नाही, ते हे माझं. कळलं का तुम्हाला आम्ही काय म्हणलं ते? जे सांगितलंय ते करा पटशेरी. सुनबाईनी शाळेत पाऊल ठेवता कामा नाही. पण मॅडम, ते तुम्हाला जर शाळेत बाहेर जायचं नसल तर काढा त्यासनी, नाहीतर उद्यापासून तुम्हीच शाळेत येऊ नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.